मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा म्हणजे बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना पुरुषांच्या अशा 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 3 गोष्टी ना ज्या पुरुषामध्ये असतात ना, किंवा जो पुरुष तसा वागतो किंवा जो पुरुष ना तसा असतो, तर मित्रांनो अशा पुरुषाला ना बायका आणि मुली स्वतः पटवतात. असे पुरुष ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त आवडतात. अशा पुरुषांकडे ना बायका स्वतःहून त्यांच्याकडे आकर्षित होतात. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा तू मला बोलशील की म्हणजे ज्या पुरुषाकडे ना पैसा असतो तर त्या पुरुषाकडे ना बायका स्वतः म्हणजे त्या पुरुषाच्या पाठी लागतात. म्हणजे मित्रांनो असं तुम्हाला वाटलं असेल, पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मी आता तुम्हाला ना पैशाच्या बद्दल अजिबात काहीच मी तुम्हाला सांगणार नाही आहे. मी तुम्हाला ना असे 3 पुरुष मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याकडे ना भले पैसा नसला, जरी ते पुरुष ना भिकारचोट असले तरी पण मित्रांनो बायकांना ना ते पुरुष खूप जास्त आवडतात. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा असं कसं, म्हणजे मित्रांनो ते तुम्हाला म्हणजे जाणून घेण्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला समजेल की ते कोणते पुरुष आहेत. तर मित्रांनो आता तुमचा ना जास्त वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, जी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की ती गोष्ट ना जर त्या पुरुषामध्ये असली तर त्या पुरुषाला ना बायका स्वतः पटवतात. मग तो पुरुष ना भिकारचोट का असेना. तर मित्रांनो ती गोष्ट ना अशी आहे की कॉन्फिडन्स. होय मित्रांनो, काय बोललो मी? कॉन्फिडन्स. आता बघा मित्रांनो, ज्या पुरुषामध्ये ना कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास त्याच्यामध्ये ना खूप जास्त ठासून त्याच्यामध्ये भरलेला असतो. म्हणजे जो पुरुष ना कोणाच्या बापाला तो घाबरत नाही, जो पुरुष ना कोणाच्या बापाच्या पण समोर तो म्हणजे लाजत नाही, म्हणजे जो पुरुष ना एकदम रावडी राठोड तो म्हणजे असा असतो जो कधी ना घाबरत नाही, जो कधी लाजत नाही. तर असा पुरुष ना बायकांना एक म्हणजे खराखुरा मर्द त्यांना वाटतो. आणि ज्या पुरुषामध्ये ना कॉन्फिडन्स सर्वात जास्त ठासून भरलेला असतो, तर तो पुरुष ना भले भिकारचोट का असे ना, त्या पुरुषाकडे ना पैसा असू द्या किंवा नसू द्या, म्हणजे तो पुरुष ना अगदी म्हणजे वाया गेलेला म्हणजे जरी असला ना, पण त्या पुरुषामध्ये जर कॉन्फिडन्स असला, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जर त्याच्याकडे असला ना, तर बायका आणि मुली त्या पुरुषाकडे ना आकर्षित होतात मित्रांनो. कारण बायकांना ना असे पुरुष त्यांना खरेखुरे मर्द आहेत असं त्यांना वाटतं. आणि जे पुरुष ना बायकांसमोर घाबरतात, बायकांसमोर लाजतात, तर मित्रांनो अशा पुरुषांना ना बायका कधी समोर नाही, पण मित्रांनो त्यांच्या पाठीमागे ना असंच बोलतात की काय तो नामर्द आहे, कायमचा घाबरतो, कायमचा लाजतो, असं बायका बोलतात मित्रांनो. तर मित्रांनो ज्या पुरुषामध्ये ना कॉन्फिडन्स ज्याच्यामध्ये असतो, तर मित्रांनो त्या पुरुषाचा कॉन्फिडन्स बघून बायका आणि मुली त्या पुरुषाला स्वतः पटवण्याचा प्रयत्न त्याला करतात म्हणजे करतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर मित्रांनो दुसरी गोष्ट ना अशी आहे की मित्रांनो लॉयल्टी. काय बोललो मी? लॉयल्टी. म्हणजे मित्रांनो आपल्या मराठीमध्ये त्याला आपण इमानदारी असं बोलतो मित्रांनो. म्हणजे मित्रांनो बायकांना ना असे पुरुष त्यांना खूप जास्त आवडतात, जे पुरुष ना लॉयल आहेत, म्हणजे जे पुरुष ना इमानदार आहेत, जे पुरुष ना कधी खोटं बोलत नाही, जे पुरुष ना कधी आपल्या बोलण्यावरून ते कधी पलटत नाही, जे पुरुष ना कधी कोणाला धोका अजिबात देत नाही, म्हणजे जे पुरुष ना इमानदार आहेत, म्हणजे जे पुरुष ना कधी कोणाचा विश्वासघात ते अजिबात करत नाही. तर मित्रांनो असे इमानदार पुरुष ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त आवडतात. कारण बायकांना वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो पण कोणी मुलगा माझ्या आयुष्यामध्ये असेल ना, मग तो माझा हजबंड असू दे किंवा माझा बॉयफ्रेंड असू दे, तर तो ना इमानदार पाहिजे, त्याने मला कधी ना सोडून नाही म्हणजे तो गेला पाहिजे, म्हणजे त्याने मला ना कधी धोका नाही दिला पाहिजे, असं बायकांना वाटतं मित्रांनो. आणि जर एखादा पुरुष ना त्यांना जर दिसला की जो पुरुष ना इमानदार आहे, जो पुरुष ना लॉयल आहे,
म्हणजे मित्रांनो जर बायकांना असं दिसलं ना तर मित्रांनो तो पुरुष भले भिकारचोट जरी असला, जरी त्याच्याकडे ना पैसा नसला, तरी पण त्याची इमानदारी बघून ना बायका त्याच्याकडे आपणच आकर्षित त्याच्याकडे होतात मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांना ना पुरुषाची इमानदारी, पुरुषाची लॉयल्टी ही खूप जास्त त्यांना महत्त्वाची असते मित्रांनो. आणि अशा पुरुषांना ना बायका स्वतः भाव देतात आणि अशा पुरुषांना ना बायका स्वतः पटवतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या पुरुषाची स्वप्न ना मोठी मोठी असतात आणि तो पुरुष ना ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मेहनत पण करत असतो, तर मित्रांनो असा पण पुरुष ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त आवडतो. कारण मित्रांनो बायकांना वाटतं की भले ना तो पुरुष आज तो भिकारचोट आहे, आज त्या पुरुषाकडे ना भले काय म्हणजे नाही आहे, पण त्या पुरुषाची स्वप्न ना मोठी मोठी आहेत आणि तो पुरुष ना ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मेहनत पण घेतोय. म्हणजे तो पुरुष ना फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये तो नक्कीच काही ना काहीतरी अचीव तो करणार म्हणजे करणार असं बायकांना वाटतं मित्रांनो. आणि ज्या पुरुषांची स्वप्न ना मोठी मोठी असतात आणि जे पुरुष ना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी मेहनत पण ते घेत असतात. सो मित्रांनो असं करताना बघून ना बायका आणि मुली त्या पुरुषाच्या प्रेमामध्ये आपणच पडतात मित्रांनो. मग तो पुरुष भले ना भिकारचोट जरी असला तरी बायकांना त्याने ना काहीच फरक अजिबात पडत नाही. तर मित्रांनो हा ना तिसरा प्रकार आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.